नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दत्ता चौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण पाहतो की जवळपास 20 दिवस उलटलेले आहेत ई पीक पाणी सुरुवात होऊन। शासनाने सांगितलं आहे की जर तुम्हाला पीक विमा किंवा तुमच्या सातबाऱ्याला जर पिकाची नोंद पाहिजे असेल तर स्वतः शेतकऱ्याला आता ई पीक पाणी ॲपद्वारे त्याच्या पिकाची नोंदणी करणं गरजेचं आहे। 15 ते 20 दिवस उलटलेले आहेत, परंतु अद्याप 20 ते 30% शेतकरी आहेत ज्यांनी की यशस्वीरित्या त्यांच्या सातबाऱ्याला पिकाची नोंद किंवा ई पीक पाणी केलेलं आहे। बहुतांश शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत, वेगवेगळ्या अडचणी येत आहेत। काही ठिकाणी फोटोज लागत नाही आहेत किंवा सर्व्हर डाऊन असतं किंवा ॲपच ओपन होत नाही आहे किंवा शेतात गेल्यानंतर नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो। असंख्य ज्या काही अडचणी आहेत शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यामध्येच आता शेतकऱ्याला ही चिंता लागलेली आहे की जर त्याच्या सातबाऱ्याला पिकाचा नंबर जर या वर्षीचं पीक जे 2025चं खरीपचं आहे नोंदणी नाही झाली तर तो येणाऱ्या कुठल्याच स्कीममध्ये किंवा सवलती त्याला मिळणार नाही आहे। त्यामुळे शेतकरी चिंतेत असतात। जर तुम्ही चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। आपण पाहतोय की ई पीक पाणी वर्जन जे 3.0चं आहे, लेटेस्ट वर्जन आहे, त्यामध्ये GPS एनेबल केलं गेलं आहे आणि आता तुम्हाला शेतात म्हणजे बांधावरनच फोटो काढायचे असं त्यामध्ये मुभा देण्यात आली होती। परंतु शेतात गेल्यानंतर नेटवर्कचं अडचण असू शकते, काही ठिकाणी नेटवर्क येत नाही किंवा काही ठिकाणी इंटरनेटच नाही आहे शेतकऱ्यांकडं, तर त्यामुळं बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अडचणीचं सामोरं जावं लागतंय। तर याचाच पर्याय म्हणून आता एक नवीन माहिती आहे किंवा अपडेट या ई पीक पाणीमध्ये आलेला आहे आणि ते म्हणजे तुम्ही आता घरी बसल्यासुद्धा ई पीक पाणी करू शकता। ते कसं करायचं आहे त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या बांधावरती जाऊन शेताचे जे काही पीक आहे त्याचा फोटो किंवा एक छोटासा व्हिडिओ काढून घेणं गरजेचं आहे। तो फोटो आणि व्हिडिओ जिओ टॅगवाला तुम्ही काढून घेतल्यानंतर तुम्ही जिथं तुमचं नेटवर्क आहे, घरच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी जिथं नेटवर्क आहे तिथं येऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। आता आपण ई पीक पाणी कशी करायची त्याचा व्हिडिओ सविस्तर बनवलेला आहे, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तुम्हाला सुरुवातीला तुमच्या घरी किंवा जिथे इंटरनेट आहे तिथून तुमची मूलभूत माहिती म्हणजे पूर्वीची जी काही नोंदणी असेल तुमची, त्याच्यानंतर तुमचा सातबाराचा नंबर, 8चा नंबर, कोणतं पीक घेतलं हे सगळं जिथं नेटवर्क आहे तिथं काम करून घ्यायचं आहे, पूर्ण भरून ठेवायचं आहे तिथपर्यंत। आणि शेतातले काढलेले फोटोज जे काय आहेत, जाऊन शेतात फोटो काढून वापस घरी आल्यानंतर किंवा नेटवर्कमध्ये आल्यानंतर ते फोटोज तेवढं अपलोड करणं गरजेचं आहे। आता ही मुभा आहे आणि आशा करतोय की येणाऱ्या काळामध्ये जे काही 10-15 दिवसाचा वेळ त्यामध्ये वाढवूनही देण्यात येईल आणि सर्व्हरचा प्रॉब्लेम जर नसेल तर तुमच्याकडं सर्व्हरचा प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला यशस्वीरित्या आता घरी बसल्याही शेतातले फोटो आणि व्हिडिओ अपलोड करून तुमच्या सातबाऱ्याला तुमच्या पिकाची नोंद करण्याची मुभा ही नवीन अपडेटच्या मार्फत देण्यात येते। आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।